नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी आपले सर्वांचे अभिजित सर अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंकी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज आपण महत्वपूर्ण व्हिडिओ बनवत आहोत ज्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत महाराष्ट्रामधील ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे अशा सर्व महिलांकरिता मुलींकरिता एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे. कोणकोणत्या विभागामध्ये कोणत्या पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे किंवा ही पात्रता जर असेल तर तुम्हाला किती सॅलरी महिन्याला साधारणतः हा बाहेर तुम्हाला किती मिळणार आहे 40,000च्या जवळपास आणि लास्टचा पेमेंट. आता याकरिता तुम्हाला त्याचं पात्रता काय आहे किंवा त्याचं नियोजन कसं करायचं, त्याचा अभ्यासक्रम काय आहे, त्याची वयोमर्यादा किती असणार आहे, ते कोणकोणत्या विभागामध्ये ज्या जागा आहेत त्या फक्त स्पेशल वुमेन स्पेशल लेडीज करिताच उपलब्ध असणार आहेत, ही संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिली जाणार आहे. त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ मधनं स्किप केला तर तुम्हाला ती माहिती अपुरी कळेल, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आहे. संपूर्ण पात्रता दिली जाणार आहे तुम्हाला. यामध्ये सुरुवातीला आपल्याकडे ज्या वेगळ्या बॅचेस सीडीपीओ असेल, अंगणवाडी सुपरवायझर असेल, परिवीक्षिका अधिकारी असेल किंवा गृहपाल वार्डन याकरिता ज्या फक्त महिलांकरिताच आहे त्यांच्याकरिता या बॅचेस न्यू बॅच स्टार्ट झालेली आहे, लॉन्च करण्यात आलेली आहे. यामध्ये तुम्हाला पीवायक्यू एमसीक्यूचा सराव, सरळ सेवेची परीक्षा आहे, पीडीएफ नोट्स सुद्धा मिळणार आहे. सर्व विषयाच्या आपण तुम्हाला देणार आहोत. तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन, व्हिडिओ डाउनलोड करणे सुविधा असणार आहे. लेक्चर अनलिमिटेड आपण पाहू शकता. टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट सुद्धा अवेलेबल असणार आहेत. म्हणजे तुमच्या वेळेनुसार तुम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही आणि कितीही वेळा घरी बसून हे लेक्चर अटेंड करू शकता. तर ही बॅच एनरोल करण्याकरिता 9823442263 हा नंबर आहे. या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक आहे, तिथनं सुद्धा तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता आणि बॅचला जॉईन होऊ शकता. आता कोणकोणत्या पदाकरिता आपल्याला जाहिरात निघणार आहे त्यामध्ये तुमच्या पदांचा तुमच्याकरिता संधी असणार आहे. तर महिला आणि बाल विकास विभाग, ओके, चला आपण WCD डिपार्टमेंट ज्याचा आयुक्तालय पुणे या ठिकाणी आहे, वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, ज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे या विभागाच्या दोन्ही विभागाच्या 8,669 पदे मंजूर झालेली आहेत. ओके, त्यामधीलच अंगणवाडी सुपरवायझर पदांच्या 350 ते 400 जवळपास पदांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. सर्व सेवा ज्याला फक्त पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे किंवा ज्यांनी पदवीची एक्झाम, थर्ड इयरची एक्झाम किंवा फोर्थ इयरची एक्झाम आता या वर्षी दिलेली आहे त्या सर्व मुलींकरिता. त्यानंतर आयसीडीएस आयुक्तालयाअंतर्गत दुसरं जे पद भरलं जातं अंतर्गत भरतीकरिता ग्रामीण आणि शहरी जे ऑलरेडी अंगणवाडी सेविका आहेत त्यांचे डिपार्टमेंटल एक्झाम असते. ज्यांना 10 वर्षाचा अनुभव आहे, ज्यांचं वय 55 वर्षाच्या आत आहे, 55 वर्षापर्यंत न्यायालयाने काय देण्यात आलेली आहे, वाढ करण्यात आलेली आहे वयोमर्यादेमध्ये. त्यानंतर समाज कल्याण विभागाअंतर्गत जे पद भरले जातं फक्त महिलांकरिता आहे. गृहपाल ज्याला अधीक्षिका किंवा ज्याला सुपरिटेंडेंट असं म्हटलं जातं, ओके, वार्डन तिन्ही पदांचे नाव एकच आहे. हे तुमचे पद भरले जातात. मागच्या वेळेस सुद्धा समाज कल्याण विभागाअंतर्गत 459 पदांची जाहिरात होती, यावर्षी सुद्धा येणार आहे. त्यानंतर महिला आणि बाल विकास विभागाअंतर्गतचं जे महत्वाचं पद आहे परिवीक्षा अधिकारी, प्रोफेशनल ऑफिसर, आणि सीडीपीओच्या आणि याच्यावरचं जे पद आहे सीडीपीओ सुपरवायझर आणि परिवीक्षिका अधिकारीच्या वरचं जे पद आहे त्याला आपण सीडीपीओ म्हणतो. तालुका महिला बाल विकास अधिकारी असेल, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, हे पद भरली जातात. याच्या जागा मंजूर झालेल्या आहे. आता नुकतीच डिपार्टमेंटची एक्झाम झाली, आता सर्व्हिसची सुद्धा परीक्षेकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. हे तुम्हाला विभाग सांगितले, या जागेकरिता ह्या जागा निघणार आहे, कोणकोणत्या पदाच्या आहेत सुद्धा पद तुम्हाला सांगितलेले आहेत. बघा, एक ऑपॉर्च्युनिटी आहे. सुपरवायझर असेल, गृहपाल असेल, परिवीक्षा अधिकारी असेल, सीडीपीओ असेल किंवा वार्डन, हे वेगळ्या पदांकरिता तुमच्याकरिता संधी असणार आहे. फॉर्म भरण्याकरिता अभ्यास करायचा आहे, कारण याच वर्षी सगळ्या जाहिराती प्रसिद्ध होऊन म्हणजे नेक्स्ट मंथ मध्ये जुलै मध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. याकरिता पात्रता काय असणार आहे, कोणत्याही परीक्षेकरिता कोणत्याही शाखेतील पदवीधारक महिला उमेदवार किंवा शेवटच्या वर्षामध्ये ज्यांचं YCMOU, ओके, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी मधनं सुद्धा ग्रॅज्युएशन झाले असेल, BA BCom, ओके, BA BCom झालं असेल किंवा BSc झाले असेल किंवा इतर इंजिनिअरिंग मेडिकल फील्डचे असतील, कोणत्याही शाखेतील कोणत्याही ब्रँच मधील महिला उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात. यांच्याकरिता सर्वांकरिता वयोमर्यादा ओपन मध्ये असतील तर 38 पर्यंत, 18 ते 38 आणि कॅटेगरी मध्ये असेल तर 43 वर्षापर्यंत तुम्हाला सर्व सेवेकरिता कोणत्याही परीक्षेकरिता एवढीच एज लिमिट आहे. त्यामध्ये आता एज लिमिट मध्ये 45-55 वर्षापर्यंत कोणाला सूट देण्यात आलेली आहे. खेळाडू असताना पण
प्रकल्पग्रस्त असाल सर्व प्रमाणपत्र आपल्याकडे, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र असेल, अंशकालीन उमेदवार असतील, दिव्यांग अपंग उमेदवार किंवा अनाथ उमेदवारांकरिता वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. 4-5 वर्षाची शिथिलता म्हणजे आपल्याला अजून यामध्ये फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर तुमचा जो प्रत्येक परीक्षेचा जे मी आतापर्यंत अपडेट दिलेले आहे, तुम्हाला वेगळ्या विभागाचे वेगळ्या पदांचे नावं सांगितलेली आहे, त्यांना सर्वांना हा सेम कॉमन सिलेबस आहे. तर तो कॉमन सिलेबस आपल्याला बघायचा आहे. यामध्ये कोणकोणते विषय आहेत, तर 100 प्रश्न 200 गुणांचा तुमचा पेपर असतो. त्या काही परीक्षा एमपीएससी आणि काही परीक्षा टीसीएस आणि आयबीपीएस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सेंटर असते कंडक्ट केले जाणार आहेत आणि प्रत्येक जिल्ह्याच्या या ठिकाणी जागा सुद्धा असतात. यामध्ये मराठी व्याकरण आहे, शब्दसंग्रह, इंग्लिश ग्रामर, त्यानंतर सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञानमध्ये जीके आणि जीएसचा समावेश. जीके मध्ये कोणकोणते विषय आहेत, तर महाराष्ट्र इतिहास असेल, महाराष्ट्र भूगोल, भारतीय राज्यघटना आणि पंचायत राज, त्यानंतर भारतीय अर्थशास्त्र, चालू घडामोडी, प्रादेशिक राष्ट्रीय लेवलच्या आणि सामान्य विज्ञान, जे आपण 5वी ते 10वी पर्यंत ज्याचा अभ्यास केलेला आहे ते विषय यामध्ये शिकवले जाणार आहेत. त्यानंतर सामान्य ज्ञान झाल्यानंतर गणित आणि बुद्धिमत्ता एकदम बेसिक लेवलचं. तुम्हाला एखादा उमेदवार किती लवकर उत्तर देऊ शकतो त्याकरिता ते आजमावण्यासाठी गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय आहे. आयसीडीएस आणि पोषण अभियान यावरती सुद्धा प्रश्न विचारले जातात आणि संगणक म्हणजे कम्प्युटर. ओके, एकदम सर्वसाधारण बेसिक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जाणार आहेत. तर तुम्हाला सांगितलेलं आहे पात्रता काय आहे, अभ्यासक्रम कोणता आहे, वयोमर्यादा काय आहे, याच्याकरिता अभ्यासाचं नियोजन बघा. नियोजन जर आतापासून जर तुम्ही व्यवस्थितरित्या केलं तर तुम्हाला किमान 5 ते 6 महिने मिळू शकतात अभ्यासाकरिता, कारण ते जाहिरात आल्यानंतर पुढे 1 महिन्याचा फॉर्म भरण्याकरिता वेळ दिला जातो आणि 4 महिन्यानंतर परीक्षा कंडक्ट केली जाते. कोणतीही परीक्षा असो त्याकरिता सेमच सिलेबस राहतो तुमच्याकरिता. फॉर लेडीज, स्पेशल लेडीज आणि स्पेशल यांच्यासाठी या जागा आहेत. याच्यामध्ये पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकत नाहीत. सिलेबस सोपा आहे. आयसीडीएस जो विषय आहे त्यामध्ये महिला आणि बालकांचे कायदे, योजना याच्यावरती जास्तीत जास्त भर असतो. तर तुम्ही ट्राय करायला काय हरकत आहे, कारण तुमचं एज्युकेशन कंप्लीट झालेलं आहे, वेळ आहे, तर त्या वेळेचा तुम्हाला सदुपयोग करायचा आहे. दिवसाला 2 ते 3 तास जरी अभ्यास केला तुम्ही तेवढा सफिशियंट आहे. म्हणजे लेक्चर करायचे आहेत, योग्य मार्गदर्शन घ्यायचे आहे, लेक्चर मध्ये कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर होणार आणि आपण ज्या नोट देणार आहोत त्या नोट जर तुम्ही रीड केल्या व्यवस्थितरित्या आणि जे पेपर आहेत आपले टॉपिक वाईज पेपर असतील किंवा फुल लेंथ पेपर आहेत ते जर सॉल्व्ह केले, तुम्ही प्रॅक्टिस जर केली वारंवार, तर तुम्हाला या 5 ते 6 महिन्यामध्ये कोणत्या तरी विभागामध्ये कोणती तरी तुमची जी आवडती पोस्ट आहे त्या पदावर तुमचं सिलेक्शन होणार आहे. जॉईनिंग सुद्धा तुम्हाला याच वर्षी मिळणार आहे. तर या गोष्टी तुम्हाला मला सांगायच्या होत्या महत्वाच्या. त्याकरिता आपल्याकडे ह्या परीक्षेकरिता वेगळ्या परीक्षेकरिता परीक्षिका अधिकारी असेल, वार्डन, गृहपाल, सीडीपीओ असेल, अंगणवाडी सुपरवायझर, सर्वसेवा असेल किंवा अंतर्गत परीक्षेकरिता आताच नुकतेच बॅचेस चालू झालेले आहेत. यामध्ये तुम्हाला सर्व लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. तुमच्या वेळेनुसार तुम्ही किती वेळा कधीही लेक्चर बघू शकता घरी बसल्या. ऍपची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, फक्त ऍप डाउनलोड करावं लागतं आणि रजिस्ट्रेशन करावं लागतं. याकरिता तुम्हाला अजून जर संपर्क करायचा असेल तर 9833 44 22 63 या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि सर्व हे जे मी फीचर सांगितलेले बॅचेस सर्व तुम्हाला उपलब्ध असणार आहेत. तर हा आपला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे. ओके, लाईक करायचं आहे, सबस्क्राईब यासाठी करायचं की तुम्हाला असे नवीन अपडेट आपल्याला मिळणार आहेत. न्यू अपडेट करिता टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथनं सुद्धा तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. म्हणजे तुम्ही जॉईन केल्यानंतर तुम्हाला ऑल एक्झाम महाराष्ट्रामध्ये जेवढे काही गव्हर्नमेंट एक्झाम कंडक्ट करते त्या परीक्षे संदर्भात तुम्हाला माहिती, काही विषयाच्या पीडीएफ सुद्धा तिथे आपण प्रोव्हाइड करत असतो. ओके, थँक्यू.